एसटी कर्मचाऱ्यांची शिंदे सरकारकडून न्यायाची अपेक्षा होती, परंतु ती सुद्धा भंग झाली. जे बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेलं होतं ते सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात सरकार मागं सरलं. महामंडळ म्हणते महामंडळाकडे पैसा नाही आणि सरकार या गोष्टीवर एकही शब्द बोलायला तयार नाही. आणि एसटी मधील संघटना मात्र श्रेयवाद घेण्याच्या नादात एसटी कर्मचाऱ्यांचं वाटोळं करण्याच्या मागे लागले. सगळ्यांनी बॅनरबाजी केली, फटाके फोडले, गुलाल उधळला, परंतु मिळालं मात्र काहीच नाही. हे सर्व पाहून एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संप करतील अशा प्रकारचं वातावरण एसटी महामंडळात अजून तयार होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना माहीत आहे हीच ती वेळ आहे की त्यांना यावेळी काहीतरी मिळू शकेल, अन्यथा इथून पुढच्या काळात 5 वर्ष तरी एसटी कर्मचाऱ्यांकडे कोणीही बघत नाही हे मात्र खरं आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. शिंदे सरकारवर एसटी कर्मचारी खूप मोठी आस धरून बसलेले होते, परंतु शेवटी निराशाच एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात पडली. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी केशव राडकर पाटील या एसटी कर्मचाऱ्यांनी एक सभा आयोजित केली आहे. 22 सप्टेंबर 2024 रोजी ही सभा होणार आहे. वेळ आहे दुपारी 12 वाजताची आणि ठिकाण आहे अन्नपूर्णा मंगल कार्यालय, शिवनेरी नगर, जुना पेडगाव रोड, परभणी. या बैठकीमध्ये सर्व एसटी कर्मचारी मिळून पुढे कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहता असं वाटतंय की एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलन करतील, पुन्हा एसटीचा संप घडवून आणतील. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना ठोस काही मिळत नाही तोपर्यंत एसटी कर्मचारी कोणत्याही सरकारला सोडत नाही. हा एसटी कर्मचाऱ्यांचा इतिहास आहे.